नमस्कार. माझा आजचा विषय आहे रेषा. रेषा ह्या असंख्य आपण शिकतो. लहानपणापासून मोठे होऊ तोपर्यंत गणितात रेषा, रेषाखंड, बिंदू सगळं काही शिकतो. काही लोक या रेषांना जास्त महत्त्व देतात. ह्या तळ हातावरच्या रेषा. काही लोक ह्या रेषा नशिबाने नाही तर मेहनतीने, कर्तृत्वाने घडवतात. पण या रेषांसोबतच मी आणखी काही रेषांबद्दल बोलणार आहे. आपला जो जिवंतपणा आहे, जो कार्डिओग्राफ किंवा कार्डियक लाईन्सचा जो ग्राफ असतो, म्हणजे हृदयरेषा ज्या असतात वर खाली चालू राहणाऱ्या, त्या तुम्हाला अतिशय चांगल्या, आनंदी आणि टवटवीत आणि प्रसन्न ठेवायच्या असतील, सुदृढ ठेवायच्या असतील, तर तुम्ही आजन्म काय करा, या चेहऱ्यावरच्या हास्याच्या रेषा चांगल्या ठेवा. तुम्ही कुणासाठी कुत्सित भावना ठेवू नका, हास्य ठेवा. हास्य या चेहऱ्यावर जितकं जास्त असेल तितका तुमचा जो हार्ट रूपी, जो कार्डियक लाईन्सचा कार्डिओग्राफ आहे, हृदयरेषा आहे, त्या अतिशय स्वस्त आणि सुंदर राहतील. काही लोक कायम इथे ज्या आठ्या आहेत, ज्या सुंदर आपल्या रेषा देवाने इथे लिहिलेल्या आहेत, त्याच्यावरती आठ्या पाडून त्या रेषा अतिशय खराब करून जगत असतात. असं सुद्धा जगू नका. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत तुम्ही सुंदर जीवन जगण्याचा प्रयत्न करा. या हास्याच्या रेषा त्या हृदयाच्या रेषांशी जोडलेला आहे, हे समीकरण लक्षात घ्या. त्यासाठी पैसा लागत नाही, धन लागत नाही, संपत्ती लागत नाही, स्थावर मालमत्ता लागत नाही, आपले लोक लागत नाही. आपल्या मनातली वृत्ती ही चांगली असणे गरजेचं आहे. तुम्ही जीवनाला नेहमी करता वैताग, भकास असं समजून जर जगाल तर तुमच्या हृदयरेषा ह्या काळ्या 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 होत राहतील. त्या वरखाली ज्या चालू आहेत त्या कमी जास्त प्रमाणात वरखाली होतील. त्या सरळ होतील आणि सरळ झाल्या म्हणजे खेळ संपेल. त्या सरळ होण्याआधी तुम्ही सरळ व्हायला शिका आणि हास्याच्या ज्या रेषा आहेत, ज्या रेखा आहेत, त्या कायम तुमच्या चेहऱ्यावर ठेवा. जर असं जगता येत नसेल तर एकच करा. कुठल्याही शहरात तुम्ही असा जिथे शेवटच्या घटका मोजणारा एखादा पेशंट रुग्ण असेल, त्याचा कार्डिओग्राफ जो आहे तो सुरू असलेला, कमी जास्त प्रमाणात सुरू असलेला तो कार्डिओग्राफ पहा आणि समजून घ्या की ईश्वरानं, निर्मात्यानं, विधात्यानं, देवानं तुम्हाला किती छान आयुष्य दिलेलं आहे. आपण कुढत राहतो, कुढू नका. अशा लोकांकडे बघून आपलं आयुष्य आता तरी सुधरवा, आता तरी सुंदर आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा आणि चेहऱ्यावरच्या हास्यरेषा सुंदर ठेवून नशिबाच्या आणि संचिताच्या पलीकडे आपण आपलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. जे आहे ते आहे, त्या वर्तमानाला हास्याने स्वीकारा आणि हृदयाला स्वस्थ रेषा द्या. या पलीकडे जाऊन काय बोलू, तर तुम्हाला सर्व ठिकाणी विधायक सकारात्मक रेषाच दिसल्या पाहिजे. जास्तीत जास्त तुम्ही दुसऱ्याचं कल्याणाचाच विचार केला पाहिजे. त्यामुळे तुमचं आयुष्यभराच्या कुठल्याही रेषा असो, हातावरच्या असो, कपाळावरच्या असो, हृदयाच्या ग्राफवरच्या असो, हृदयरेषा असो, सर्व रेषा तुमच्या सुदृढ झाल्याशिवाय राहतील नाही आणि तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त सगळ्यांच्या कल्याणाचा विचार करा आणि सर्वत्र हास्यरेषा उमटवा. कारण जे आहे ते स्वीकारताना, ते स्वीकारतच तुम्ही जगलं पाहिजे. जे यायचं ते येईल, जे व्हायचं ते होईल. सध्याच्या ह्या हृदयरेषा हास्यरेषेने उजळून सोडा. स्वस्थ रहा, स्वस्थ जगा. धन्यवाद.